अहमदनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करून निवडून येण्यास मदत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना पक्षानं काल पक्षातून बडतर्फ करण्याची मोठी कारवाई केली आहे। त्याचबरोबर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पक्षानं पदावरून बडतर्फ केले। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लेखी आदेश काढून ही कारवाई केली आहे। या कारवाईमुळे नगर शहरात खळबळ उडाली असून सध्या तरी याबाबत शहर जिल्हाध्यक्षांनी तर कोणताही नगरसेवक काही बोलण्यास तयार नाहीये। आम्हाला अजून लेखी आदेश मिळाला नसल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबत नगरमध्ये शरद पवार सभेसाठी आले असताना त्यांनी स्वतः स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करताना या सर्वांवर कठोर कारवाई होईल याचे संकेत दिले होते। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लेखी पत्र काढून 18 नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पक्षातून बडतर्फ केल्याचं स्पष्ट झालंय। यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लेखी पत्र काढून 18 नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांना पक्षातून बडतर्फ केलं। दरम्यान या निलंबनाची माहिती मला सोशल मीडियावरून समजली। मात्र पक्षाची भूमिका मान्य असून मुंबईला जाऊन सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत। तसेच सर्व नगरसेवक देखील आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईला जातील असं राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रक पाहिलं की राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सन्मान्य माणिकरावजी विधाते सर व त्याचप्रमाणे 18 नगरसेवकांचा पक्षातून आज निलंबित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे आम्ही ते पत्र पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर निश्चित रूपानं जे काही 28 तारखेला जे काही मतदान महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये इथं घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत पाठिंबा हा भाजपला या ठिकाणी मतदान करून दिला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं झाला आणि त्याच्यावरती आज ही सगळी कारवाई पक्षाच्या वतीने घेण्यात आलेला निर्णय आहे। आणि हा निर्णय पक्ष घेत असताना आम्हाला काय आम्ही कसं म्हणणार नाही की पक्षाने चुकीचा निर्णय घेतला आहे, पण जी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची भूमिका आहे, नगरसेवकांचं मत आहे, हे ऐकून अजून पक्षाने कधी घेतलेलं नाही। फक्त लेखी खुलासा मागितला आणि लेखी खुलासा तो पक्षाला पाठवलेला आहे। त्यामुळे निश्चित रूपानं नगरसेवक मंडळी सगळेजण आता ज्यावेळेला ही बातमी कळली तर बरेच नगरसेवकांचे मला फोन आले की आम्हाला वरिष्ठ नेते मंडळींची वेळ घेऊन द्या की आम्ही त्यांना भेटायला जातो, आमचं देखील मत पक्षाने ऐकून घ्यावं, अशा प्रकारे त्यांचं मत होतं। त्यामुळे आता लवकरच ते त्यांना वेळ घेऊन ते भेटणी करत जातील आणि मग त्यानंतर पक्षाच्या निश्चित मला खात्री आहे की पक्षाने त्यांचं समाधान होईल त्या माध्यमातून। नाही, माझ्यावर जरी झाली नसली तर याच्यामध्ये माझी पत्नी स्वतः ती नगरसेविका आहे, तेव्हा झाली आहे, ती म्हणजे माझ्यावर झाल्यासारखीच कार्य आहे, असं म्हणता येणार नाही की माझ्यावर झालेलं नाही। त्यामध्ये खुलासा पाठवलेला आहे, कारण त्यांच्यापर्यंत पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचला नसेल, पण खुलासा हा लगेचच गेलेला आहे। खुलासा देण्याकरता काही फार वेळ लागण्याचं काही कारण नाही। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसनान मीडिया, अहमदनगर।